हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत भाग 1. लघुलेख क्रमांक 15. शंखध्वनी. एका बैराग्याने धर्मशाळेमध्ये शंखाची पूजा केली आणि तो शंखाला म्हणाला, मला 4 छाट्या हव्या आहेत. त्यावर तो शंख म्हणाला, 4च का, 8 घे. पुढे तो बैरागी म्हणाला, मला 10 मोहरा हव्या आहेत. त्यावर तो शंख म्हणाला, 10च का, 20 घे. तेथे एक धनलोभी होता. त्याने ते ऐकले आणि तो बैराग्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, मी तुला 500 मोहरा देतो, तू मला हा शंख दे. त्यावर तो बैरागी म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. बैराग्याने 500 मोहरा घेतल्या आणि शंख देऊन तो दुसऱ्या गावाला निघून गेला. धनलोभ्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शंखाची पूजा केली आणि डोळे मिटून तो शंखाला म्हणाला की मला 1000 मोहरा हवे आहेत. त्यावर तो शंख म्हणाला, 1000 का, 2000 घे. समोर 2000 मोहरांची रास पाहण्यासाठी त्याने डोळे उघडले तर काहीच नव्हते. तो मनात म्हणाला, पूजा करताना माझे काहीतरी चुकले असावे. दुसऱ्या दिवशी त्याने यथासांग पूजा केली आणि शंखाकडे मागणे मागितले. शंख दुप्पट घे असे म्हणत गेला, परंतु प्रत्यक्षात काही नाही. हाती फक्त शंखध्वनी लागला. भक्तीसाठी समर्पण आवश्यक आहे. हरि ओम.